नमस्कार. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ, शेवट शिवाचं म्हणणं जगदंबाला पटतं आणि ती प्रसाद खायला सुरुवात करते. मीनवाईल गंगाई आणि महिपती दोघं येत असतात तेव्हा त्यांना समजते की बाबा जगदंबाचा राग निघालाय. पण गंगाईला शिवाने हे सगळं केलं हे काही आवडलेलं नसतं, म्हणून त्या थोड्या चिडलेल्या असतात. इकडे महिपतीचा सगळा डाव उद्ध्वस्त होतो, त्याच्यामुळे तो अक्षरशः खवळून गेलेला असतो. तो रानामध्ये जाऊन झाडं बिडं सगळं जाळायला सुरुवात करतोय. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडलंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत, इकडे शिवा म्हणत असतो, अगं महादेव तर प्रत्येक चराचरामध्ये आहेत, तुला त्यांना बघण्याचा दृष्टिकोन चेंज करायला पाहिजे, तेव्हा जाऊन तर तुला जे अपेक्षित आहे ते तुला सगळीकडे मिळेल. आता तू ठरव तुला काय करायचं आहे. तुला महादेवांना तुझ्या पोटात स्थान द्यायचं आहे की त्यांना पुन्हा इग्नोर करायचं आहे. तेव्हा जगदंबाच्या चेहऱ्यावरती थोडी स्माईल आलेली असते. दुसरीकडे महिपती आणि गंगाई घरी यायला निघालेले असतात. तेव्हा गंगाई म्हणतात, याच्यामधलं काही जगदंबाला माहीत नाही. जर तिला सांगितलं तर तिची चिडचिड होईल, म्हणून तर तिने माझ्यावरती चिडचिड करून जेवली सुद्धा नाही आहे. तेव्हा तो म्हणतो, मला तरी असं वाटत नाही की जगदंबा उपाशी आहे. तेवढ्यात त्यांचं लक्ष जातं की जगदंबा इकडे मस्त खात आहे. तेव्हा गंगाई म्हणतात, तू असं का बोलतोय रे, काय झालं. तेव्हा तो म्हणतो, बघा ना तिकडे काय सुरू आहे, मला तर वाटते जगदंबा व्यवस्थित खात आहे. तेव्हा ते म्हणतात, चांगलंच झालं की जगदंबाने स्वतःचा राग बाजूला केला. तेवढ्यात इकडे जगदंबा मस्त खात असते. ते बघता गंगाई म्हणायला लागतात, काय ग जगदंबा, तू तुझा राग बाजूला केला का. तेव्हा बाबा म्हणायला लागतात, हो, हे सगळं अजून कोणी नाही तर शिवाने केलं आहे. शिवा तिच्यासाठी पाणी घेऊन येतो. तेव्हा जगदंबा म्हणते, काय रे, एवढं सगळं करायची गरज नाही. तेव्हा तो म्हणतो, अगं ठीक आहे, एवढी काही मोठी गोष्ट नाही. तेवढ्यात गंगाई विचारतात, हा मुलगा आपल्या घरामध्ये काय करतोय. तेव्हा बाबा सांगायला लागतात, अगं यानेच तर जगदंबाची समजूत काढली आहे आणि याच्याचमुळे आता जगदंबा जेवायला लागली आहे, नाही तर ती आपल्यावरती रुसून होती. म्हणजे खरंच हा मुलगा खूप छान आहे. तेव्हा ते म्हणतात, म्हणजे हा आता सुधारला असेल, पहिले काय हा छान बेन नव्हता, म्हणून जाऊ दे, जगदंबाचा राग निघाला हेच माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. जगदंबा खूप खुश असते, पण महिपतीला या सगळ्याचा खूप राग आलेला असतो की मी एवढ्या योजना करून सुद्धा माझे प्रत्येक प्लॅन असं विफल का होत आहे. तो रागारागामध्ये जंगलामध्ये जातो. तेवढ्यात त्याच्या मागोमाग इकडे मनू आणि नभाजी सुद्धा येत असतात. तेव्हा ते म्हणतात, काय झालं, सकाळी तर तुमचा मूड चांगला होता, आता असुर नरेश तुम्ही एवढे चिडलेले का आहेत. तो एक लात मारतो आणि झाड तिथल्या तिथे खाली पडतं. तेवढ्यात तो त्याच्या झाडाला अग्नी लावतो आणि म्हणायला लागतो, जोरात किंचाळतो. ते बघता म्हणून म्हणायला लागते, काय झालंय तुम्हाला एवढं, जे तुम्ही एवढे चिडलेले आहेत, मला जरा सांगताय का. तेव्हा तो सांगायला लागतो, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, तुम्हाला तर याची आयडिया सुद्धा नाही. तेव्हा ती म्हणते, जर काही प्रॉब्लेम असेल ना तर एकदाच सॉल्व्ह करून टाका आणि कोणी अडथळा असेल तर त्याला बाजूला करा ना. तेव्हा ती म्हणते, त्या गंगाईने ना सगळं कटकारस्थान केलं आणि आता जगदंबाचं लग्न ठरवायला निघाले आहे. तेव्हा ती म्हणते, मग तर चांगलीच गोष्ट आहे ना, तुमच्या बरोबर लग्न झालं तर किती छान होईल. तेव्हा तो म्हणतो, माझ्या बरोबर नाही, बाजूच्या गावामधल्या एका मुलाबरोबर तिचं लग्न ठरवायला निघाला आहे. तेव्हा ती म्हणते, मग एक काम करा, तुम्ही त्या मुलाला संपून टाका, म्हणजे विषय संपला. आणि काम करते, तो शिवा आहे ना, तो खूप जास्त जेवत असतो ना, तर मी एक काम करते, त्याच्या जेवणामध्ये थोडंसं विष मिळवते आणि त्याचा एकदाचा काटाच काढून टाकते, म्हणजे तो आपल्या रस्त्यातला अडथळा होणारच नाही. तेव्हा तो म्हणायला लागतो, सगळ्या गोष्टींवरती हे सगळं करायची गरज नाही, प्रत्येक गोष्टीला सॉल्व्ह करण्याची वेगळी पद्धत असते. तुम्ही सगळ्या गोष्टी लोकांना मारूनच करू शकत नाही. आता माझ्या डोक्यामध्ये वेगळी कल्पना सुरू आहे आणि ती कल्पना जर यशस्वी झाली ना, मग मला जे पाहिजे ते नक्कीच मिळणार आहे. दुसरीकडे जगदंबा इकडे कैलासात गेलेली असते. ती कैलासात जाऊन खूप खुश असते. तेवढ्यात तिथे पद्मा येते आणि म्हणते, देवी तुम्ही फायनली तुमच्या गंतव्यस्थानावरती आल्या आहात. तेव्हा ती म्हणते, काय ग, तुम्हाला देवी का म्हणते, मी तर जगदंबा आहे ना. तेव्हा ती म्हणते, तुम्ही कैलासवासीच आहात आणि आता तुम्ही इथे आला आहात, हे बघून मला खूप आनंद होतोय. तेव्हा ती म्हणते, का पण मी इथे आली, खरंच समजत नाहीये
आहे की इथे येण्याच्या मागचं कारण काय आहे. खरं म्हटलं तर मला थोडी भीतीसुद्धा वाटत आहे की मी इथे आले आहे. तेव्हा पद्मा म्हणते, अगं भिण्यासारखं काहीच नाही आहे, तसंही तुम्ही इथे आला आहात, मग याचा अर्थ असा आहे की महादेवांना तुम्हाला भेटायचं असेल. तेव्हा ती म्हणते, महादेवांना आणि मला भेटायचं असेल, खरंच हे कसं काय शक्य आहे, तू सांग ना, मी छान तर दिसते ना, काही प्रॉब्लेम तर नाही ना, सगळं व्यवस्थित आहे ना. तेव्हा पद्मा म्हणते, हो महादेव इकडेच येत आहेत, तुम्ही जरा बघा. महादेवांची इथे एंट्री होत आहे. तेवढ्यात जगदंबा खूप लाजायला लागते आणि पद्मा बाजूला होते. महादेव इकडे यायला लागलेले असतात. तेव्हा ते म्हणतात, जगदंबा मला तुला काही महत्त्वाचं सांगायचं आहे, माझ्याकडे बघ. पण जगदंबाला त्यांच्याकडे नजरच जात नसते, कारण की त्यांचं तेज एवढं असतं ना की जगदंबाला काहीच समजत नसतं की हे सगळं घडत तरी काय आहे. तिचं हे सगळं स्वप्न असते. ती अचानक स्वप्नातून उठते आणि म्हणते, महादेवांना नेमकं मला सांगायचं तरी काय होतं ज्यामुळे ती माझ्या स्वप्नात आले. तेवढ्यात पद्मालाही जाग येते आणि ती विचारते, काय झालं, सगळं व्यवस्थित ना, काही वेगळं तर बघितलं नाही ना. तेव्हा ती म्हणते, अगं मला एक महत्त्वाचं आणि खूप छान स्वप्न पडलं आहे. दुसरीकडे महिपती इकडे केशवच्या घराबाहेर गेलेला असतात. तेव्हा केशवचे बाबा म्हणतात, काय गय एवढा वेळ वाया घालवत आहात, चला चला लवकर आवरा, आपल्याला मुलीकडे जायचं आहे ना. महिपती त्यांच्यावर ती बारीक लक्ष ठेवून असतो. तेव्हा तो म्हणतो, बाबा आई अजून आवरलं नाही, आई आली की आपण निघूया. तेव्हा ते म्हणतात, आईचं कधीतरी वेळेवरती आवरतं का. तेव्हा ते म्हणते, अहो तुम्हाला समजतंय का, मला घरची 4 कामं असतात आणि ती आवरता वेळ वाया जातोच म्हणजे जातोच. तेव्हा तो म्हणतो, चला आता वेळ न वाया घालवता आपण आपल्या कामाला लागू. तेवढ्यात नबाजी इकडे विचारतो, असुर नरेश आपण इथे का आलो आहो, इथे येण्यामागचं काय प्रयोजन आहे. तेव्हा तो म्हणतो, अरे या गावामध्ये येण्याचं प्रयोजन असं आहे, ही लोक आहात ना, ही स्थळ घेऊन चालली आहेत. तेव्हा तो म्हणतो, त्यात काय एवढी मोठी गोष्ट, मग आपण इथे काय करतोय, जाऊ दे ना त्यांचं त्यांना. तेव्हा तो म्हणतो, हे अजून काही नाही तर जगदंबाला पाहायला चालले आहेत. तेव्हा तो म्हणतो, म्हणजे एवढ्या लांबून जगदंबाला पाहायला चालली आहेत, काय लोक मूर्ख आहेत ही. तेव्हा तो म्हणतो, अरे तू मूर्ख आहेस, तुला अक्कल नाही म्हणून तर तू हे सगळं बोलतोय. खरं म्हटलं तर जगदंबासाठी स्थळ घेऊन चालले आहेत, म्हणजे तिच्याबरोबर लग्नाचा प्रस्ताव करायला चालले आहेत. तेव्हा तो म्हणतो, मग मी एक काम करतो, आत्ताच्या आत्ता या लोकांना मारूनच टाकतो, म्हणजे विषय संपला. तेवढ्या ते लोक बाहेर निघतच असतात. तेव्हा महिपती त्यांना अडवतो आणि म्हणतो, बस कर, या सगळ्या गोष्टीची गरज नाही आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये मारधार काढायची गरज नाही, मी जे सांगतोय ते आता ऐक आणि शांतपणे राहा. तो तेवढ्यात एका गरुडाला बोलवतो आणि स्वतःच्या शक्तीने त्याला वर जायला सांगतो. तेव्हा नबाजी विचारतो, हे सगळं काय आहे, म्हणजे तुमच्या डोक्यात शिजत तरी काय आहे. तेव्हा तो म्हणतो, आता तुला समजेल ना की माझ्या डोक्यामध्ये नेमकं शिजत काय आहे आणि काय हवं आहे आणि काय नाही. तो खूप खुश असतो. दुसरीकडे पद्मा विचारत असते, सांग ना जगदंबा, तू स्वप्नामध्ये काय बघितलं. तेव्हा ती म्हणते, अगं तूही त्या स्वप्नामध्ये होती आणि तू त्या स्वप्नामध्ये मला देवी देवी हाक मारत होती आणि अजून काही नाही तर मी कैलासामध्ये होते आणि तिथे महादेव मला भेटायला आले होते. तू मला असं सांगत होती ते कैलासस्थान माझंच आहे. तेव्हा ती म्हणते, हे बघ आता हे स्वप्न होतं, आता मला माहिती नाही या स्वप्नाचं काय अर्थ आहे, पण काय माहिती कैलास तुझं घर सुद्धा असू शकतं ना. तेव्हा ती म्हणते, काहीही बोलते तू, हे सगळं थोडी शक्य आहे. तेव्हा पद्मा म्हणते, हे बघ हे तुझं पहाटेचं स्वप्न आहे आणि असं बोलतात पहाटेचं स्वप्न खरं होऊ शकतं आणि तुझ्या मनामध्ये जी शंका होती की महादेव तुझ्यावरती चिडलेले आहेत, पण असं काहीच नाही आहे, महादेवांनी तुला संकेत दिलेला आहे. तेव्हा ती म्हणते, तू काहीही बोलते, हा जाऊ दे, मला आवरायचं आहे. जगदंबा लगेच आवरण्यासाठी तिथून निघून जाते. तेव्हा पद्मा विचार करते की आता मला समजलं आहे देवी, खरं म्हणजे तुमच्या मिलनाची वेळ आता जवळ आली आहे. आता मी खूप उत्सुक आहे की कधी महादेवांनी तुमची भेट होणार आहे. खरं म्हटलं तर आता तुमच्या दोघातला विरह आहे ना, तो हळूहळू कमी होणार आणि तुम्ही लवकरच तुमच्या अस्तित्वात येणार आहात. तुम्हाला समजणार आहे की तुमचं खरं रूप काय आहे. याची मला
लागली आहे ती खूप खुश असते. दुसरीकडे महिपतीने जसा सापळा रचलेला असतो तसंच गरुड तिथे येतो आणि त्यांच्या दाराच्या समोरच साप पाडतो. ते बघता आई खूप घाबरतात आणि म्हणतात, हे सगळं काय आहे? आपसा मेलेला साप आपल्या दारासमोर कसा काय आला? तेव्हा तो म्हणतो, आई काय झालं? गरुड वरून जात होता, चुकून त्याने त्याचं खाणं खाली सोडलं, म्हणजे चुकून झालं असेल ना, तू याच्यामध्ये शकून अपशकून काही घेऊ नको. तेव्हा ती म्हणते, आपण मुलगी बघायला चाललो आहोत आणि असं अपशगुन होणं काही बरोबर वाटत नाही. तेव्हा तो म्हणतो, आई आपण आता तुळजाईचे भक्त आहोत ना, तुळजाईचं नाव घ्यायचं आणि पुढे चालायचं. हे सगळं बघून महिपतीला खूप आनंद झालेला असतो. ते लगेच तुळजाईचं नाव घेतात आणि तिथून जायला लागतात. तेव्हा नभाजी विचारतो, हे सगळं काय झालं? तुमचा प्लॅन तर फसला. तेव्हा तो म्हणतो, माझा प्लॅन बिलकुल फसला नाही, ही तर सुरुवात होती आणि मला जे पाहिजे होतं ना तेच आता झालं आहे. हे लोक पुढे गेले आहेत आणि खरा प्लॅन तर पुढेच आहे, कारण की आता मी एका दगडाने 2 पक्षी मारणार आहे. म्हणजे यांचाही काटा काढेल, जगदंबालाही प्राप्त करेल आणि त्याच्याबरोबर त्या शिवाचीही वाट लावेल. तू बघच आता मी काय काय आणि कसं कसं करतोय. त्याला खूप आनंद झालेला असतो की आपला प्लॅन फायनली वर्क होत आहे. दुसरीकडे गंगाई इकडे खूप खुश असतात. त्या लगबगीने घरातली कामं आवरत असतात. पहिले झाडलोट कंप्लीट करतात आणि त्यानंतर अंगणामध्ये पाणी मारायला लागतात. बाबाही इकडे त्यांची मटके बनवत असतात आणि त्या दोघांचं जोरदार काम सुरूच असतं. तेव्हा ती म्हणायला लागते, अहो सकाळपासून उठली आहे पण अजून सुद्धा निम्म्यापेक्षा जास्त कामं बाकी आहेत. अजून सगळ्याच गोष्टी खरं म्हटलं तर बाकी आहेत. तेव्हा ते म्हणतात, काय ग स्वयंपाकाचं काय आहे? तेव्हा ती म्हणते, स्वयंपाकासाठी आज खूप मस्त असणार आहे आणि खूप वेगवेगळ्या व्हरायटी असणार आहेत. खरं म्हटलं तर आजचा स्वयंपाक पद्मा आणि आपली जगदंबा जास्त करून बनवणार आहे. माझा तर प्रयत्न हाच असेल की जगदंबाने जास्तीत जास्त प्रकारचे स्वयंपाक करावे, म्हणजे तिच्या सासरकडच्या लोकांना मला सांगता येईल ना की माझी जगदंबा सुगरण आहे. तेव्हा ते म्हणतात, अगं आता ते फक्त पाहायला येणार आहेत, तुम्ही तर त्यांना त्यांच्या सासरकडचं बनवलं, ही जरा जास्तीची घाई नाही का ग? पण गंगाई मला एक सांग, तू जगदंबाला काय सांगितलं आहे या पाहुण्यांबद्दल? तेव्हा ती म्हणते, मी असं सांगितलं आहे की बाजूच्या गावची पाहुणे येणार आहेत, बस एवढंच, अजून काहीच जास्त सांगितलं नाही. तिची रांगोळी सुरूच असते. तेवढ्यात तिथे नंदलाल येतो आणि म्हणायला लागतो, वहिनी तुम्ही दूध मागवलं होतं ना, मी दूधच द्यायला आले आहे. तेव्हा ती म्हणते, बरं झालं भाऊजी तुम्ही स्वतःहून आले. आमच्या घरामध्ये एवढी लगबग सुरू आहे ना की दूध घेण्यासाठी बाहेर जायला वेळ सुद्धा नव्हता. तेव्हा तो म्हणतो, तुम्हाला कधीही कसली गरज असेल ना तर तुम्ही मला सांगू शकता, मी नक्कीच आणेल. ती पुन्हा तिच्या कामाला लागते. तेव्हा तो विचारतो, हे सगळं काय सुरू आहे? आज कोणी पाहुणे येणार आहेत का? तेव्हा बाबा म्हणायला लागतात, हो आज जगदंबाला बघायला पाहुणे येणार आहेत. तेव्हा तो म्हणतो, अरे हे कसं काय? तेव्हा ते म्हणतात, काय झालं? अरेच्चा करायला काय झालं त्याच्यामध्ये? तेव्हा गंगाई म्हणतात, हो जगदंबाला बघायला पाहुणे येणार आहेत. खरं म्हणजे आता मुलीचं वय होत चाललं ना, मग लग्नाचं स्थळ तर बघायला पाहिजे. तेव्हा ते म्हणतात, हो ते बरोबर आहे, पण अचानक असं तिच्यासाठी पाहुणे बघायला येणार आहेत आणि हे सगळं तुम्ही जगदंबाला सांगितलं आहे ना? तेवढ्यात तिथे जगदंबा येते आणि विचारते, काय सांगितलंय मला? नेमकं काय बोलायचंय तुम्हाला? तेवढ्यात गंगाईच्या चेहऱ्याचा रंग चढून गेलेला असतो की आता मी जगदंबाला काय आणि कसं सांगू. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत. इकडे नंदलाल शिवाच्या जवळ जातो आणि म्हणतो, आता जगदंबाला पाहण्यासाठी स्थळ येणार आहे. जर तिचं लग्न दुसरीकडे कुठे झालं तर कसं चालेल? तेव्हा शिवा म्हणतो, तू काळजी करू नको, हे तर नियतीचे खेळ आहेत. नियती आपल्या हिशोबाने एक एक फासे टाकत जाणार आहे. आता कधी कोणता फासा वर उडेल आणि कोणता फासा खाली जाईल मला हेच बघायचं आहे आणि ते बघणं रंजक असणार आहे. आता खरंच जगदंबासाठी आलेल्या स्थळासाठी महिपती काय काय काटे पेरेल तुम्हाला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.